नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची जोरदार तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अधिकृत पत्रावर सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्याचे नाव आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, अभ्यासक्रम पत्र। तुम्ही वही आणि पेन घेऊन बसू शकता, कारण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अभ्यासाची दिशा ठरवणारा आहे। सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा। चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। तसेच तुम्हाला ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स किंवा सर्क्युलर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, पहिली त्याला क्लिक करून रीड करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईनही करू शकता। तर बघा, मुख्य जो विषय तो आहे शासन निर्णय। याच्यामध्ये 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत। बघा, हे पत्र राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायत स्थापनेवरील गट क आणि गट ड च्या स्थायी रिक्त पदांच्या भरती संदर्भात आहे। दुसरा पॉईंट, वित्त विभागाच्या निर्णयानुसार या पदभरती प्रक्रियेची कारवाई दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते। आणि तिसरा पॉईंट होता, या भरतीमध्ये पारदर्शकता आणि एकसूत्रता आणण्यासाठी संचालनालयात स्तरावर हा नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप तयार करण्यात आलेले आहे। आता आपण परीक्षेचे स्वरूप पाहणार आहोत, जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जे की अतांत्रिक पदांचं आहे, संवर्ग 1। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण या अतांत्रिक पदांबद्दल जाणून घेऊया। अतांत्रिक काय तर नॉन टेक्निकल पोस्ट। या संवर्गामध्ये वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर आणि शिपाई यांसारख्या पदांचा समावेश आहे। या पदांसाठी परीक्षा एकूण 100 प्रश्नाची असेल। या परीक्षेसाठी 200 गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी विचारला जाईल। परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असेल आणि ही संपूर्ण प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ स्वरूपाची असणार आहे। मराठी विषयावर 25 प्रश्न विचारले जातील, इंग्रजीवर 25 प्रश्न, सामान्य ज्ञान या विषयावर 25 आणि बौद्धिक चाचणीसाठी 25 प्रश्न, असे टोटल 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातील। तर हे नॉन टेक्निकल होतं। आता आपण टेक्निकल पदं बघू, म्हणजे तांत्रिक पदं, संवर्ग 2। या संवर्गामध्ये गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, पंप ऑपरेटर, फायरमॅन आणि उद्यान पर्यवेक्षक यांसारख्या पदांचा समावेश आहे। या पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या प्रत्येक विषयावर 15-15 प्रश्न असतील। एकूण 60 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, म्हणजे 15 चौक 60। उरलेले 40 प्रश्न पूर्णपणे तुमच्या टेक्निकल विषयाशी संबंधित असतील, म्हणजे 60 प्रश्न ह्या 4 विषयावर आणि बाकीचे जे 40 प्रश्न असतील ते तुमच्या विषयावर। या तांत्रिक प्रश्नांसाठी 80 गुण दिले जातील। ही परीक्षा देखील एकूण 100 प्रश्नाची आणि 200 गुणांची असेल। यासाठी 2 तासाचा वेळ तुम्हाला इथंही दिला जाईल आणि प्रश्नपत्रिका ही MCQ म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायाची असणार आहे। मित्रांनो, या परीक्षेत यश मिळवण्यासाठी काय वाचायचं आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे। आता आपण सिलेबस म्हणजे जो अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल पाहणार आहोत। आता मराठीमध्ये यामध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण आणि म्हणी व वाक्यप्रचार यांचा जो आहे अर्थ आणि उपयोग यांचा अभ्यास तुम्हाला मराठीमध्ये करायचा आहे। इंग्रजीमध्ये पाहिलं तर कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर आणि आयडियम्स अँड फ्रेजेस वर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे। जर आपण सामान्य ज्ञानबद्दल पाहिलं तर आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला अभ्यासायचा आहे, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील। भूगोल या विषयामध्ये महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे तुमची याची तयारी ठेवा। आणि भूगोलात अक्षांश, रेखांश, तसेच हवामान, जमिनीचे प्रकार आणि नद्या यांसारख्या घटकांचा समावेश आहे। अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, बँकिंग आणि अर्थसंकल्प यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। याशिवाय सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडीवर म्हणजे महाराष्ट्र आणि भारतावर प्रश्न विचारले जातील। अंकगणित व बुद्धिमत्तेमध्ये बेरीज, वजाबाकी, टक्केवारी यांसारखे मूलभूत गणिती विषय असतील, तर हे तुम्हाला अभ्यासायचे आहेत। आणि उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करतो हे आजमावण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील। तर अशा प्रकारचा सोपा अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे, काही जणांना क्लिष्ट वाटेल पण अतिशय सोपा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता नगर परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम। तांत्रिक पदाच्या अभ्यासक्रमासाठी उदाहरणार्थ फायरमॅन, वायरमॅन त्यांच्या विशिष्ट ट्रेडनुसार प्रश्न असतील, त्यामुळे त्या विषयांची तुम्ही रिव्हिजन नक्की करा। तुम्हाला या अभ्यासक्रमाबद्दल काही शंका असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। बाकी तुमचे जे काही प्रश्न असतील खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता, मी नक्की त्याचा उत्तर देईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।